भक्त ऐसे जाना जे देही उदास, खरा भक्त तो उदास असतो जो या देहावरी उदासू ऐशिया परी उखिता जैसा बिडारी बैसविलासे उदास असतो उदास. हिमालयामध्ये ते साधू लोक जातात, अंगावर कावळे येऊन बसतात. त्या कावळ्यांना ते हिमालयातले साधू सांगतात, संपूर्ण शरीराचं मांस खा, पण देव आणखी भेटला नाही, भरायचं नाही. त्या 2 डोळ्यांना खाऊ नका, कारण परमेश्वराचं दर्शन आणखी त्या डोळ्यांनी घेतलं नाही. कागा सबतन खाइयो चुन चुन कर खाइयो मांस दो नैना छोड़ दियो या मिलन की ऐका ना बाबांनो, खरा भक्त हा फक्त परमेश्वराच्या भक्तीत रत असतो. लोभी पुरुषासाठी पैसा हे सर्वस्व असतं, कामी पुरुषासाठी स्त्री हे सर्वस्व असतं, एका पतिव्रतेसाठी तिचा पती हे सर्वस्व असतं, आणि खऱ्या भक्तासाठी परमेश्वर हाच सर्वस्व असतो. आम्हा नारायण तैसा परी, आम्हा नारायण तैसा परी, वा वा वा, आम्हा नारायण तैसा परी, आम्हा नारायण व्रत जैसा व्रताला प्रमाण, पतिव्रत जैसा व्रताला प्रमाण, पतिव्रत जैसा व्रताला प्रमाण. हे नारायण तैसा परी, आम्हा नारायण तैसा परी, प्रतिव्रत जैसा व्रताला प्रमाण, आम्हा नारायण तैसा परी. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैसा परी. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैसा परी. खरा भक्त उदास असतो. किती उदास असतो? एक उदाहरण सांगतो. आणि एक भक्त असा होता, पत्नीने सांगितलं, मालक पाण्याला जाऊन येते, तेवढं पोरावर लक्ष ठेवा. पण भक्त भजनामध्ये दंग. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. मालक पाण्याला जाऊन येते, छोट्याशा लेकरावर लक्ष राहू दे. पण भक्त उदास आपल्या देहावर गारा तुडवायचं काम चालू होत. त्या भक्ताची मी कथा सांगतोय. वैराग्याचे महामेरू संत श्रेष्ठ गोरोबा काका तेर डोके. भजन चालू आहे, पत्नीचे शब्द ऐकले नाही, भजन चालू आहे. राम कृष्ण हरे जय जय, राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. काली काली पिसर कर. हरी जय जय, राम कृष्ण हरी. पत्नी पाण्याला निघून गेली, काकांचं भजन चालू आहे. आपल्याच घरातलं कोणतरी आहे म्हणून छोटासा पोरगा गाड्याच्या दिशेने चालले. काकांना भान नाहीये, आपलं पोरगा आपल्या दिशेने येत. भजन चालू आहे.
हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे. ऐका ना बाबून, तेवढ्यात पोरग गाऱ्याच्या जवळ आलं. गोरोबा काकांच्या पायाला धरण्याचा प्रयत्न करताय, पण काका भानावर नाहीये. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. तेवढ्यात काका जोर जोरात उड्या मारताय. हे राम कृष्ण हरी जय जय. राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. बघता काय हरी जय जय राम. पोरगा गाऱ्यामध्ये उतर. वरचा पोरगा गाऱ्यामध्ये आलंय. गोरोबा काका भानावर नाहीये. भजन चालू आहे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बघता काय राम कृष्ण हरी वरचं पोरग पायाखाली आलं तरी भान नाही. राम कृष्ण हरी जय जय भजन चालू आहे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. वरचं पोरग पायाखाली तुडवलं. चंदा मेंदा झाला त्याच्या शरीराचा. संपूर्ण गाला लाल बुंद झाला. पोटच्या पोराला पायाखाली चिरडून मारलं होतं तरी भानावर नाहीये. भजन चालू आहे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. पत्नी पाण्यावरून आली. पोरग दिसना. मालक, पोरग इथं सोडलं होतं हो तुमच्या जीवावर. पोरग कुठं आहे? तेवढ्यात गारा लाल बुंद दिसला. चिखलातून एक पाय, गाऱ्यातून एक पाय पोराचा वरती दिसला. पत्नीने ओळखलं. कदाचित पोराला चिरडून मारलं. मालक, पण गोरोबा काका भानावर ना. भजन चालू आहे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. पत्नीने आवाज दिला. मालक, बंद करा भजन. भक्ती करताना पोटचं पोरग चिरडून मारलं तरी भानावर नाही. भक्त ऐसे जाना जय जय हे उदास भगवान जय जाना जय जय.